म्हणत असेल कोणती तरी वस्तू असेल की नाही तेव्हाच तो देव पहा म्हणते ना. त्यांना पाहिलं म्हणून तो तुम्हाला सांगून राहिला देव पहा देव पहा देव. सर्व संत म्हणते तो एकच म्हणते असं आहे नाही. एकनाथ महाराज म्हणते हा एका जनाधनी देव गुप्तची ओळखावा. देव गुप्तची ओळखावा तर देव ओळखावा म्हणते तर त्यांना ओळखलं असं तेव्हा तू ओळखा म्हणते ना का. तर अशी कोणती तरी वस्तू आहे म्हणूनच आपण उभा आहो. हा आणि तुझ्या जवळच्याच गोष्टी आहेत काही बाहेरच्या गोष्टी आहेत काही देवळा गिवळातल्या गोष्टी समोर राहिले नाही. तुझ्या जवळच्या गोष्टी आहेत. तर तुझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत जो देव तुझ्या शरीराचा रक्षण करते त्याच्या गोष्टी आहेत आणि त्याला ओळखणे तर वाईट काय मग. हा चला दाड्या डोक्षा वाढवचा तुका जगाच्या वेगळा असा काहीच नसत. जो जनामध्ये वागे पण जना वेगळी गोष्ट सांगे. ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू अगादिया असं लिहिलाय दासबोधामध्ये. पण हा एक बुद्धीचा विषय आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ही बुद्धी होती म्हणून एवढा जमवलास. बुद्धी नव्हती कसं का जमव बरं कसं करतेस कुठून तरी ते बुद्धी शिकलास म्हणून जमवलास. ती एक बुद्धीच आहे. हरिबुद्धी जपित होणार दुर्लभ हरिबुद्धी जपित होणार दुर्लभ लिहिलाय ना. नाही आम्ही तुम्हाला हरिस्त बुद्धी सांगून राहिलो. जास्तीच्या काही पाडलाड्याच्या गोष्टी आमच्याजवळ नसतच. आमच्याजवळ पुराण पोत्याही गोष्टी नसत नाही. शास्त्राभ्यास नको श्रुती पटू नको तीर्थाशी जाऊ नको वेदाभ्यास नको व्रतमक नको तीव्री तपेंती नको काळाचे भय मानसी धरू नको. ज्याची या स्मरणे पतित तरती पतित म्हणजे पापी तो संभू सोडू नको. अरे इतक्या सहज सोप्या गोष्टी आहेत काही कठीण नाही. तो एक समजावासाठी 4 शास्त्र 18 पुराणे लागले. विचार करावा कोण दिवस येईल कैसा कोण जाणे. कोणाच्याही देहाची ही कथा आहे. मी असाच राहीन का असं नाही सांगता.